हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. दिवाळी अगदी जवळ आली आहे आणि सगळीकडे छान असं उत्साहाचं वातावरण आहे. पण आपली मात्र मैत्रिणींची काही कामांची गडबड चालू असते आणि कितीही केलंय तरी कामं मात्र संपतच नाहीत. अगदी दिवाळीच्या दिवसांपर्यंत आपलं फक्त आणि फक्त कामच चालू असतं. स्वतःकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ मिळत नाही आणि नंतर आपण थकलेलो असतो, उत्साह नसतो. पण दिवाळी वर्षातून एकदाच येते, तर आपण ती आनंदाने, उत्साहाने साजरी करायला हवी ना? कारण बघा, प्रॉब्लेम कुणाला नसतात, सगळ्यांना असतात. पण या सण समारंभांच्या निमित्ताने आपण आनंदी राहतो, एक उत्साह वाटतो. त्यामुळे आपले सण समारंभ आहेत ना, हे आपण छान असे साजरे करायला हवेत. तर आतापर्यंत सगळ्यांची साफसफाई करून झाली असेल, शॉपिंगसुद्धा करून झाली असेल आणि काही जणांनी तर फराळ बनवायला सुरुवातसुद्धा केली असेल. तर आता आणखी काय राहिलं दिवाळीच्या प्लॅनिंगचं असं वाटू शकतं. तर बघा, दिवाळी असते 4 दिवसांची, आपण ती साजरी करतो आणि या 4 दिवसांमध्येच काही छोट्या-छोट्या गोष्टी असतात. त्यांचं आपण प्लॅन जर केलं नाही ना, तर ऐन वेळेला खूप गडबड होते आणि आपल्याला खूप मग दमायला सुद्धा होतं सगळी कामं करून. म्हणून आपण ना छोट्या-छोट्या गोष्टींचं हे प्लॅनिंग करायला पाहिजे. ते कोणत्या? तर ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. सगळ्यात आधी काय करायचं, गेल्या वर्षीचं जे साहित्य आपण दिवाळीचं ठेवलेलं असतं ना, तर ते आधी बघायचं की आपल्याकडे काय काय आहे. त्यानुसार मग आपल्याला काय विकत घ्यायचं आहे हे ठरवता येतं. तर माझ्याकडे बघा, हा जो हँगिंगचा दिवा असतो ना, तर तो आहे गेल्या वर्षीचा. अगदी व्यवस्थित आहे, त्याच्यामुळं मला यावर्षी अजून वेगळं काही आणायची तशी गरज नाही आहे. हे दिवे ना असेच पुढे दरवाजासमोर सुद्धा खाली ठेवले ना तरीसुद्धा खूप छान वाटतात. आणि दिवाळीमध्ये मी शक्यतो मातीचेच दिवे, पणत्या वगैरे आणते, कारण तेच छान वाटतात. दिवाळीमध्ये आपण सगळ्या बाजूनी म्हणजे आपल्या खिडक्यांमधून वगैरे सगळीकडे दिवे लावतो ना आपण, तर ते मातीचे लावले ना तर खूप सुंदर दिसतात. आणि हे जे अशा टाईपचे असतात ना, हे आत्ता ह्या सीझनमध्येच बघा रस्त्याच्या कडेला, गाड्यांवरती वगैरे खूप छान छान असे मिळतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, म्हणजे मातीचे दिवे, पणत्या आणि रांगोळी वगैरे, तर ह्या सगळ्यांना आपण रोड साईडला जे बसतात ना किंवा गाडीवरती वगैरे असतात ना, तर त्यांच्याकडूनच घ्यायचं. म्हणजे काय होतं बघा, त्या बिचाऱ्यांना हा एवढाच सीझन मिळतो, तर त्यांच्याकडून घेतल्या ना आपण ह्या वस्तू, तर त्यांना सुद्धा थोडाफार हातभार पण लागतो आणि शिवाय खरंच वस्तू खूप सुंदर मिळतात त्यांच्याकडे. आणि आपण जर त्यांच्याकडून काही घेतलं ना, तर त्यांची दिवाळीसुद्धा आनंदाची होईल. तर आता गेल्या वर्षीच्या रांगोळीचं काय काय शिल्लक आहे ते मी बघते. तर बघा, हे थोडीशी रांगोळी, हे काय काय हे लागतात ना रांगोळी काढण्यासाठी टूल्स, तर ते सुद्धा आहेत. तर हे काय मी यावर्षी आणणार नाही, फक्त रांगोळी आणणार आहे. कारण रांगोळी तशी भरपूर लागते आपल्याला. कारण नेहमी नेहमी काही आपण असे सगळे कलर वगैरे टाकून रांगोळी काढत नाही. दिवाळीच्या दिवसातच आपण मोठी रांगोळी वगैरे काढतो आणि ती काढायलाच हवी. किती छान वाटतं बघा तेव्हा. अजून एक गोष्ट म्हणजे, आपण जेव्हा मोठी रांगोळी काढतो ना, तेव्हा आधीच आपल्याला कोणती रांगोळी काढायची आहे ना हे आपण ठरवायचं. किंवा यूट्यूबवरती वगैरे भरपूर तसे व्हिडिओ असतात, तर आधी आपण ते बघून ठेवायचे. कारण ऐन वेळेला जेव्हा काढायची तेव्हा आपण बघायला गेलो ना, तर खूप वेळ वाया जातो आणि रांगोळी काढण्यामध्ये सुद्धा अजून वेळ जातो. त्याच्यामुळे मग इतर कामांना आपल्याला उशीर होतो. आता याच्याबरोबरच हे गेल्या वर्षीच्या काही कॅन्डल शिल्लक राहिलेल्या त्या पण मला मिळालेत. आणि एक LED लाईट असते ना, फेरी लाईट, ती सुद्धा मला मिळाली. ती बघते मी आता, ती चालू करून चालते का कशी ते. तर या प्रकारे आधी आपण बघायचं की घरामध्ये काय काय आहे, म्हणजे मग आपल्याला त्या गोष्टी आणणं सोपं पडतं. आणि मग आपण एक तशी लिस्ट तयार करायची की आता बाजारातून आणखी काय आपल्याला घ्यायचं आहे ते. तर मला रांगोळी आणि पणत्या घ्यायच्या होत्या, म्हणून मी बाजारात गेले. तर मी पणत्यासुद्धा दरवर्षी नवीन विकत घेते, कारण बघा अशी कितीशी किंमत असते त्या पणत्यांची, पण ते आपण ज्यांच्याकडून विकत घेतो ना, तेवढाच त्यांनासुद्धा हातभार लागतो आणि सगळ्यांचीच दिवाळी आनंदाची व्हायला हवी. तर आता बघा, मी रांगोळी घेतलेली आहे आणि इथे एक स्टॉल होता, तर तिथं मी पणत्या घ्यायला आलेली आहे. तर आता इथं पणत्या आहेत, शुभलाभ वगैरे भरपूर काही इथं आहे. तर दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण जेव्हा अशी स्ट्रीट शॉपिंग करतो ना, तेव्हा मन ना एकदम असं फ्रेश होऊन जातं. तर इथं बघा, ह्या अशा तुळशीच्या आकाराच्या पणत्या आहेत. तर दरवर्षी मी ह्याच घेते, म्हणजे माझ्याकडे ह्याच असतात पणत्या, मला खूप आवडतात ह्या. आणि यावर्षीसुद्धा मी याच घेतलेल्या आहेत. तर भरपूर इथं व्हरायटी आहे बघा. तर असं जेव्हा आपण बाजारात जातो ना, तेव्हा लिस्ट काढून जायचं की आपल्याला काय काय हवं आहे. तर बघा, छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे लक्ष्मीपूजनसाठी जो छोटासा झाडू लागतो ना, तो बघा नसेल तर मग ऐन वेळेला आपल्याला धावपळ करावी लागते तो आणण्यासाठी. किंवा अगदी बताशे, ही एकदम छोटीशी गोष्ट आहे, तर तीसुद्धा आपण आधीच आणून ठेवायची. तर इथं बघा, मला नवीन एक गोष्ट मिळाली बघायला. श्रीराम लिहिलेला असा एक फ्लोटिंग दगड होता, तो आपण
असा पाण्यामध्ये ठेवायचा आणि बाजूनी सगळ्या दिवे लावायचं. तर किती छान आहे ना असं. आणि हे काही रांगोळीचे साचे वगैरे, ते रांगोळीचे साचे मी आधीच घेतलेले आहेत, त्याच्यामुळे मी आता इथं बघा अगदी पारंपरिक अशा दिसणाऱ्या सुद्धा पंत्या आहेत. तर अगदी छोट्या छोट्या पंत्या असतात ना, तर त्या बघा दिवाळीमध्ये आपण सगळीकडे अशा लावून ठेवल्यानंतर खूप सुंदर दिसतं घर ना, खरंच खूप सुंदर दिसतात. तर ते आपण डझनावरती वगैरे अशा घ्यायच्या. तर हे बघा लक्ष्मीपूजनसाठी वगैरे तिने ते स्टिकर आणले, ते सुद्धा दाखवले. आणि ह्या अशा बघा ह्या छोट्या छोट्या पंत्या असतात ना, त्या घ्यायच्या. खूप सुंदर दिसतं घर. आता अजून छोट्या छोट्या गोष्टी कोणत्या, तर बघा लक्ष्मीची पावलं जी आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी उंबरठ्यावर लावतो, किंवा धनत्रयोदशीला आणि लक्ष्मीपूजनला आपण धान्य ज्या छोटे छोटे जे मटके असतात ना त्यामध्ये ठेवतो ना, तर ते सुद्धा. तर या छोट्या गोष्टी विसरायच्या नाहीत आणायच्या. तर इथून बघा मी ह्या तुळशीच्या आकाराच्या पंत्या आणल्या आणि हे धान्य ठेवतो ना याच्यामध्ये धनत्रयोदशीला आणि लक्ष्मीपूजनला, त्यासाठी हे मटके आणले. तर याच्यानंतर आपण देवपूजेसाठी कोणती भांडी लागतात ना, तर ती सगळी बाहेर आधीच काढून स्वच्छ धुवून वगैरे ठेवायची. कारण ऐन वेळेला आपण जर ती शोधत बसलो ना, तर मग आपली खूप गडबड पण होते आणि खूप धावपळ पण होते. त्याच्यामुळे आधीच आपण ती बघून काढून ठेवायची आणि स्वच्छ करून ठेवायची. कारण आपण जरी ती स्वच्छ धुवून वगैरे ठेवली असली ना, तरी ती कधी कधी काळी पडलेली असतात. त्याच्यामुळे आधीच आपण हे सगळी तयारी करून ठेवायची, म्हणजे त्या दिवशी आपला जास्त वेळ वाया जात नाही या गोष्टींमध्ये, किंवा ऐन वेळेला कुठली गोष्ट कुठे आहे हे शोधावं लागत नाही. कारण हे पितळेचे दिवे समया वगैरे घासायला ना खूप वेळ जातो. त्याच्यामुळे ही तयारी आपण आधीच करून ठेवायची. त्याच्यानंतर पूजेसाठी आपल्याला छोटे छोटे पाट वगैरे असे लागतात ना, तर ते पण बघून ठेवायचे व्यवस्थित आहेत का, किंवा आपल्याकडे ते आहेत का. नसतील तर ते आपण बाजारातून आणू शकतो. कारण ऐन वेळेला लागले तर कुठून आणणार मग. त्याशिवाय ही बघा अशी देवासाठी आपण जे वस्त्र वापरतो ना, तर ती सुद्धा आधीच आणून ठेवायची. त्याच्यानंतर देवपूजेसाठी ज्या काही गोष्टी लागतात ना आपल्याकडे, तर त्या आहेत का हे सगळं चेक करून ठेवायचं, किंवा नसतील तर त्या आणून ठेवायच्या. तर त्याच्यामुळे ऐन वेळेला होणारी गडबड आहे ती होत नाही. आता याच्यानंतर दिवाळीमध्ये आपण थोडंफार का होईना आपलं घर सजवत असतो. म्हणजे नवीन पडदे घेणं किंवा नवीन कुशन कवर घेणं वगैरे हे घेत असतो. तर यावेळेला मी काही पडदे वगैरे घेतले नाहीत, कारण मी आत्ताच मे महिन्यामध्ये जेव्हा कलर केला ना, तेव्हाच हे पडदे वगैरे सगळं हे नवीन घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मी काही आता ते घेतलेलं नाही आहे. पण छोटीशी आपण चेंज जरी केला ना घरामध्ये, ते आपलं हे जे घर आहे ना ते आपल्यालाच नवीन वाटतं. म्हणजे बघा फर्निचर जरा इकडं तिकडं असं सरकवलं, किंवा एखादं प्लॅन तिथं ॲड केलं, तरी आपलं घर आहे ते अगदी वेगळं दिसतं, छान दिसतं. तर घरातलं आहे ते साहित्य वापरून आपण छोटे छोटे चेंज जरी घरामध्ये केले ना, तरीसुद्धा आपल्याला बघा एकदम फ्रेश वाटतं. त्याच्यानंतर इथं बघा तुम्ही हे बाल्कनी माझी बघितलीच असेल, इथं झाडं असतात. तर आता मी ती सगळी झाडं काढून ना ही बाल्कनी अशी साफ करून घेतलेली आहे. कारण इथं मला आता लाईट्स वगैरे कंदील लावायचं आहे. तर हे सगळं आधीच करायचं, म्हणजे काय होतं की बघा आता 9 तारखेला वसुबारस आहे, आणि त्या दिवशीपासूनच आपण दरवाजामध्ये दिवे लावतो, पणत्या लावतो, कंदील लावतो. तर हे सगळं ना आपण आधीपासूनच तयारी करून ठेवली, तर मग त्या दिवशी ऐनवेळेला आपली काही गडबड होत नाही. तर इथं बघा मी सगळ्या झाडांना आता छान अशी मस्त अंघोळ घातलेली, एकदम फ्रेश अशी झालेले आहेत. हे मी दुसऱ्या बाल्कनीत आता आणून ठेवलेले आहेत. आणि इथं वगैरे लाईट वगैरे लावल्यानंतर मग मी हे तिकडे आता पुन्हा लावणार आहे. तर आता हे झालं घराबद्दल वगैरे सगळं. आता आपण जरा स्वतःकडे पण वळूयात. तर आपण त्या दिवशी कोणती साडी नेसायची किंवा कोणता आपल्याला ड्रेस घालायचा असेल, तर तो आपण आधीच ठरवून ठेवायचं. म्हणजे काय होतं ऐन वेळेला मग आपल्याकडे कुठली साडी नेसायची कुठली नाही, असा ही नेसू का ती नेसू असं सगळ्या घरभर पसारा पडत नाही. त्यामुळे थोडासा वेळ काढून आपल्याला जी काही आपली साडी नेसायची असेल तर ती आधी बाजूला काढून ठेवायची. कारण ती प्रेसला पण द्यायची असते. शिवाय तिचा ब्लाऊज वगैरे पण व्यवस्थित आहे का नाही ते सुद्धा आपल्याला बघायचं असतं. तर आता जिथं आपण आपलं घर छान ठेवतो, घरातल्या सगळ्या माणसांना आनंदी ठेवतो, तर आपण स्वतःसुद्धा छान आनंदी राहायला पाहिजे ना. तर आपण नवीन एखादी गोष्ट घेतो ना, किंवा नवीन ड्रेस साडी काही घालतो ना, तेव्हा आपल्याला स्वतःलाच बघा एक छान असं फ्रेशनेस वाटतो. आता मी काही नवीन यावर्षी साडी वगैरे काही घेतली नाही आहे, पण आहे त्याच साड्या खूप छान छान असतात आपल्याकडे, तर त्यातलीच एखादी आपण नेसू शकतो. पण फक्त तयारी आहे ती आपण आधी करून ठेवायची. तर आपल्याबरोबरच आपल्या घरातल्या लोकांसाठी सुद्धा आपण काही कुर्ते वगैरे खरेदी केले असतील तर त्याला अल्टर करून आणायचे, किंवा आधीचेच असतील तर त्याला प्रेस वगैरे करून आणायचं. तर हे सगळं काम आहे ते आपण आधीच करून ठेवायचं, म्हणजे मग ऐन वेळेला आपली गडबड होत नाही आणि आपल्याला रिलॅक्सपणे
हे जे दिवाळीचा आनंद आहे तो घेता येतो. तर या काही गोष्टी ज्या दिवाळीच्या प्लॅनिंगमध्ये असायला हव्यात. तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप हा होता शुभेच्छा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि कमेंट करून मला सांगा. आणि अजून असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.